मी सय्यद इक्बाल अली जिल्हा न्यायालय नांदेड येथून सेवानिवृत्त झालो. एक आरोपी आहे जे 150/2000 कलम 307 IPC बदल इतवारा पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर झालेला आहे. त्याच्यात तो फरार आहे, पण आजपर्यंत ते मिळाला नाही पोलिसात. मी फार प्रयत्न केलो त्याचं अटक करायला, पण ते झालं नाही. तरी पण मी SP साहेब, माननीय SP साहेब यांना पत्र दिलो, 3 पत्र दिलो. आणि नंतर शेवटी मी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिलो की याला अटक करा म्हणून. पण ते माननीय गृहमंत्रीकडून आलेलं पत्र ते SP साहेबांनी LCBला चौकशीसाठी दिली. चौकशी LCBला दिली. LCBवाल्यांनी काय बरोबर चौकशी केली नाही. त्यांना आरोपीने मिसगाईड केली, दिशाभूल करून काहीतरी आपलं हे केली. मी सिडकोत राहतो, पण ते सिडकोला राहणार नाही, ते अरब गल्ली येथीलच राहणार आहे. इतवारा पोलीसवाल्याने त्याचं काय हे केलं नाही. पण ते आता पत्र वगैरे दिलेत का? हो साहेब, DIG साहेबांना. हो साहेब, मी IG साहेबांना, DIG साहेबांना पत्र दिलो की LCBकडून ते चौकशी झालेली आहे, ते बरोबर नाही. तरी ते तुमच्या पत्राकडून ते चौकशी करावी. तसंच त्यांनी खोटी माहिती दिली, त्याबद्दल त्याच्या विरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करावा. आणि त्याचा भाऊ आहे एक मजाज अहमद खान, अब्दुल रहमान खान, बक्कल नंबर 2083 पोलीस स्टेशन इतवारा इथे आहे. ते पोलीस आहे म्हणून ते गैरफायदा घ्यायला पोलीस खात्याचा, आणि ते आपल्या भावाची पाठराखण करीत आहे साहेब. आणि कारवाई झाली नाही तर काही आंदोलन करणार काय आहात? कारवाई झाली नाही सर, मी उपोषणला बसणार आहे. सरळ उपोषणला बसणार आहे.